नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात निघालेली असून वेगवेगळ्या जवळपास पदांसाठी 1036 जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तर यासाठी नेमकं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता काय आहे, कोणाला कोणत्या पदासाठी अर्ज करता येणार आहे, त्यासाठी फी किती भरावी लागेल आणि अर्ज कुठे सादर करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपण जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, या 1036 जागांसाठी किंवा पदांसाठीची ही मेगा भरती असून यामध्ये पदव्युत्तर शिक्षक जवळपास 187 जागा पदव्युत्तर शिक्षकांच्या या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी प्लस BEd किंवा BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्स IT/MCA अशी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. नंतर सायंटिफिक सुपरवायझर, इर्गोनॉमिक्स अँड ट्रेनिंगच्या 3 जागा असून या पदासाठी शैक्षणिक अर्हता मानसशास्त्र किंवा शरीरक्रिया विज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी, तसेच 2 वर्ष अनुभव किंवा कार्यमानसशास्त्रात 2 वर्षाचे संशोधन अशी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. नंतर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक TGT 338 तब्बल जागा यामार्फत भरण्यात येणार असून यासाठी MA किंवा BA किंवा 12वी उत्तीर्ण, तसंच DEd किंवा BEd किंवा BSc BEd अशी शैक्षणिक अर्हता या पदासाठी ठेवण्यात आलेली आहे. चीफ लॉ असिस्टंटच्या 54 जागा भरण्यात येणार असून यासाठी विधी पदवी ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. पब्लिक प्रॉसिक्युटरच्या 20 जागा भरण्यात येणार असून यासाठी विधी पदवी तसेच 5 वर्षाचा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे. नंतर फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर इंग्लिश मीडियमच्या 18 जवळपास पदांसाठी ही जाहिरात असून यासाठी BPEd आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे. तसंच सायंटिफिक असिस्टंट किंवा ट्रेनिंगच्या 2 जागा असून यासाठी मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी किंवा मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात 1 वर्षाचा अनुभव असा शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीमध्ये 130 जागा या असून या पदासाठी हिंदी किंवा इंग्रजी पदव्युत्तर पदवी, ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 2 वर्षे अनुभव अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. नंतर सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरच्या 3 जागा असून या पदासाठी पदवीधर किंवा डिप्लोमा, पब्लिक रिलेशन्स, ॲडव्हर्टायझिंग, जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरच्या तब्बल 59 जागा असून या पदासाठी पदवीधर, डिप्लोमा, तो लेबर सोशल वेलफेअर किंवा लेबर लॉजमधून किंवा LLB किंवा PG डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट किंवा MBA इन पर्सनल मॅनेजमेंट असं या पदासाठी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. लायब्ररियनच्या 10 जागा असून लायब्ररियनसाठी ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर आणि ग्रंथपालचा डिप्लोमा आवश्यक असणार आहे. तर संगीत शिक्षकाची 3 पदं असून संगीत शिक्षिकासाठी या ठिकाणी संगीतासह BA पदवी किंवा 12वी उत्तीर्ण प्लस संगीत विशारद किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. नंतर विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षकाच्या तब्बल 188 जागा असून या पदासाठी मित्र 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा DEd किंवा पदवीधर प्लस BEd अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. सहाय्यक शिक्षिका महिला ज्युनियर स्कूलसाठी 2 पदं आहेत आणि या पदासाठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण प्लस DEd किंवा BEd किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. लॅब असिस्टंटच्या स्कूलसाठी 7 जागा असून यासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण
तसंच पॅथॉलॉजिकल आणि बायोकेमिकल प्रयोगशाळेत 1 वर्षाचा अनुभव अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट अँड मेटलर्जिस्टच्या 12 जागा असून मित्रहो या पदासाठी 12वी फिजिक्स आणि केमिस्ट्री उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. आता मित्रहो वयाची अट जी आहे ती 18 वर्ष कमीत कमी वय सगळ्याच पदांसाठी असून 38 वर्षे हे वरची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC ST असेल तर 5 वर्ष सूट आणि OBC असेल तर त्यामध्ये 3 वर्षाची सूट ही मिळू शकते. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे. फी मित्रहो जनरल OBC आणि EWSसाठी 500 रुपये प्रत्येक पदासाठी, तर SC ST XSM ट्रान्सजेंडर EBC किंवा महिलांसाठी 250 रुपये फी असणार आहे. आणि प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज भरणं आवश्यक असणार आहे. या प्रत्येक पदाची परीक्षा होणार असून परीक्षेची तारीख जी आहे ती भारतीय रेल्वेचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती नंतर भविष्यात कळवण्यात येईल. आणि आपण या चॅनलच्या टचमध्ये राहिलं तर या चॅनलवरती सुद्धा त्या संदर्भात अपडेट देण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रहो 16 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून आपल्याकडे आज आणि उद्या असे 2 दिवस आहेत. आपण लवकरात लवकर अर्ज करून या भारतीय रेल्वे भरती प्रक्रियेत समाविष्ट किंवा सामील होऊ शकता. इंडियन रेल्वे रिक्रुटमेंट ही मेगा भरती 1036 पदांसाठी होणार आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.